पिंजरा पिंजरा रे। हे बघा, तुम्ही हे ओटीचं ताट आहे ना 4 वेळा तपासून पहा। आनंदे अगं, हे ओटीचं सामान मी स्वतः भरलंय। तुम्ही यातला एक पेढा खाऊन बघा। असं काय करतेस? काकू बघा ना खाऊन। हे बघा, पुन्हा काही गोंधळ नको। माझ्या हातनं फक्त चुकाच होता। तुमच्या डोळ्यासमोर तुमची आई त्या कबीरला घेऊन त्या अक्काच्या घरी गेली तेव्हा तुमची अक्कल काय गहाण ठेवली होती का? हे बघ रात्या, जाताना कबीर मला बोलला तेव्हा मला कळलं आणि आई आधीच निघून गेली होती। मला काळजी फक्त या गोष्टीची वाटते की तिथे गेल्यानंतर त्याच्या डोक्यात काही वाईट विचार भरून द्यायला नको त्या लोकांनी। आईला कळायला नको। हो मिसेस, हा तुमची अक्कल काय शेण खाली गेली का? 2 दिवसावर तुमच्या चिरंजीवांचा साखरपुडा आहे आणि तुम्ही त्या फालतू अक्काच्या घरी सहली कसल्या काढताय? 15 मिनिटाच्या जर तुम्ही वाड्यावर आला नाहीत तर तुमचं सगळं सामान शेलार वाड्यावर पाठवून देईन। आता तुम्ही निघा, नाहीतर उगाच तात्या गोंधळ घालत बसतील। निघा। निघते मी। काळजी घे, तुझं काम झालं, पैसे तुझ्या खात्यात पोचले। आता तू एक काम कर ना, वाटतं तर नारायणीच्या लॅपटॉपवरती ते काय नेट बीट करता ना, त्यांनी ते त्या माणसाला पैसे पाठव लगेच। हां नाही नको, मी घरी गेल्यावर वीरच्या लॅपटॉपवरून करेन। आणि अक्का, मी तुम्हाला उद्या पोस्ट डेटेड चेक देतो। हे बघ, यातलं काहीही वीरला सांगू नकोस, कळलं का? पण का? मी जे तुला सांगते त्यालाही काहीतरी कारण आहे। ठीक आहे, चला निघतो आम्ही। अगं, एवढा वेळ का लागला? उशीर होणारच ना, वीरकडे तुमची चुगली करायला गेली होती। आणि हे दोघं निघतच होते आत्ता। ओटी भरायची ना, इथेच भरून घे। हां, चालती माहित ना, तुझ्या हातला वटी भरून मला आयुष्यभरचं दारिद्र्य नाही इकत घ्यायचं। तुझी काही इरला चुगली केलीस ना, त्याची शिक्षा समजली। कबीर, घरला चल। अगं आत्या, धरणार आहे, चल। जितके दिवस तुम्ही तुमची पायतण त्या वाड्यावर झिजवाल ना, तितके दिवस तुम्ही तुमच्या लेकराचं सुखी आयुष्य पायतणाखाली आणाल। त्या सुनबाईकडं तुम्ही काही डाव करून आला असाल ना, तर मी कोणाला बी सोडणार नाही। तुमची ही पद्धत लई आवडली मला। बापानं आईची लाज काढायची आणि दोन्ही पोरांनी उभं राहून तमाशा बघायचे। शेवटी रक्त रक्तापाशी वडलं जातं, हेच खरं। मग आता तुमचं ना अक्काचं असं कोणतं रक्ताचं नाते की जे तुम्ही शेलार वाड्यावर सतत वाढल्या जाता? मी तुम्हाला या आधी सांगितले, आईच्या अंगाला हात लावत जाऊ नका। ज्या आवाजात तुम्ही माझ्यावर वरडलात ना, तेवढ्याच मोठ्या आवाजात हिच्यावर वरडा। ही बाई आहे ना, एक ना एक दिवस तुम्हाला आयुष्यात उठवल। वर्ग बोलतो मग सोडतो तुम्हाला, शपथ सांगतो, सगळ्यांसमोर लातीनं तुडवलं असतं तुम्हाला। नशिबाने त्याला अशी मुलगी बायको म्हणून मिळते। या जगात अशी आदर्श प्रेयसी आहे हेच पटत नाहीये।